जमिनी जाणाऱ्या बाधित शेतकरी आज कुठेतरी आक्रमक झाले होते। पालकमंत्र्यांची बैठक सुरू असताना सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते याच शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला आहे आणि याच शेतकऱ्यांसोबत हिंगोली लोकसभेचे खासदार असतील, त्याचबरोबर वसमत विधानसभेचे आमदार असतील, यांनीही शक्तीपीठ महामार्गाला कुठेतरी विरोध दर्शवल्याचं आपल्याला आज पाहायला मिळालं। आणि ह्यानंतर आपल्या सोबत आहेत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर। खरं तर बैठक सुरू असतानाच प्रशासकीय अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती। त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ बाधित महामार्ग शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यासोबत तुम्हीही आक्रमक झाला होते। नाही, खरं तर म्हणजे कुणाचीही मागणी नसताना पहिले एकीकडून शक्तीपीठ जात होता, तिथला विरोध झाला म्हणून दुसरीकडे टाकला। म्हणजे मागणी नसताना तुम्ही टाकताच का हा मोठा प्रश्न आहे। हे कोणाच्या खिशात पैसे घालायसाठी तुम्ही हे करताय? कोणाची मागणी आहे? त्या गावकऱ्याची मागणी आहे का? अहो, जिथं मागणी आहे तिथं कोणीच देणार झालं। अक्षरशः रोड रखडलेत, लोक रोजच्या रोज पडतात। माय बहिणी, आमच्या सगळ्या माय बहिणी आज एवढ्या उन्हामध्ये लग्न सरायला जातात, रोजच्या रोज पडतात, रोज ॲक्सिडेंट होतात। तिथं रोडचं काम नाही आहे आणि नको तिथं एवढा मोठा शक्तीपीठाचा मार्ग, एवढा अट्टास कशासाठी आणि कुणासाठी हा काही कळलेला मार्ग नाही आहे। आणि आज जे काही विषय इथं झालेला होता, मी आज ज्या वेळेस इकडे शेतकरी सगळे आल्याच्या नंतर, पालकमंत्र्याला भेटायसाठी आल्याच्या नंतर, आम्ही हे बैठक संपल्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांना आम्ही हॉलमध्ये बसून देऊन त्यांचं निवांत चर्चा करण्यासाठी आम्ही बसलो होतो। दरम्यानच्या काळामध्ये जे काही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केले, 4-5 जणांवर गुन्हा दाखल केले होते, त्या संदर्भात मग मला काही राग अनावर झाला की अशा गोष्टी होऊ शकत नाहीत, हे कायद्याच्या खिलाफ आहे। अजून कुठली नोटिफिकेशन निघाली नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची आचारसंहिता नाही आहे किंवा 4 लोक एकत्र जमावबंदीचा आदेशसुद्धा नाही आहे। असं असताना शेतकऱ्यावर गुन्हा दाखल काच करता तुम्ही, कोण्या कायद्याखाली करता, या संदर्भात मी थोडंसं आक्रमक झालो होतो आणि याही पुढे आक्रमक राहील। असे गुन्हे आम्ही नोंद होऊ देणार नाही आणि आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीनं कुणालाही बळकावू देणार नाही। मात्र कुठेतरी शेतकरी जे आहेत ते स्वतःच्या त्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येत आहेत आणि असं असताना कुणाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल होत आहेत? नाही, हे संशोधनाचा भाग आहे की हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहेत, पण कुणाच्याही सांगण्यावरून असो, जर असं जर कोणी करत असेल तर त्याचा तीव्र विरोध आम्ही करेल। आणि आज सुद्धा आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी सांगितलं की कायदा जरी हातात घ्यायचं काम पडलं तरी आम्ही मागं पुढं बघणार नाही, पण हा शक्तीपीठ हे आमच्या शेतातून जाऊ देणार नाही। नाही म्हणजे नाही, हे काळ्या दगडावरची रेग आहे, मग ते कुठल्याही स्तराला जावं लागेल, ते आम्ही जाईल। कुठेतरी शेतकरी आणि सत्तेतील आमदार असतील आणि तुम्ही खासदार असतील विरोधी एकत्र झाल्यानंतर कुठेतरी पालकमंत्र्यांनी तुम्हाला वचन दिलं की आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, या वचनावर तुम्ही खासदार म्हणून शपथ? नाही, पालकमंत्र्यांनी होऊ देणार नाही अशातला भाग नाही केला। त्यांनी म्हणतात की मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठक लावू। आम्ही सांगितलं त्यांना की आमच्या सर्वांच्या तीव्र भावना या आजच्या दिनी 1 तारखेच्या याच्यावर सर्व ग्रामपंचायती ठराव घेतला की इथं होऊ नये। आम्ही इथं मिटिंगमध्ये ठराव केला की होऊ नये आणि त्यांनी तसंच आपली कामगिरी आजच्या या बैठकीचा आढावा म्हणून मुख्यमंत्र्याला द्यावा आणि तिथं सांगावं की बाबा जोरात लोकांचा विरोध आहे आणि ते करू नये अशी विनंती करावी, आमची बैठक लावून द्यावी। आम्ही सांगेल की बाबा तुम्हाला कोणा मागणी केली, कोणासाठी करताय तुम्ही, आणि जिथं खरोखर आवश्यकता आहे, आज तुम्ही प्रत्येक आमदाराला 25-25 कोटीचं बजेट दिलं, फक्त 25-25 कोटीचं बजेट दिलं। मग तुम्हाला इकडं बजेट द्यायला जिथं खरोखर रोडची गरज आहे तिथं तुम्हाला बजेटला पैसे नाही आहेत आणि शक्तीपीठासाठी कोट्यावधी रुपयाचा तुम्हाला खर्च करायला पुरतो, कसा काय पुरतो? हे 2 गोष्टीची तफावत हे मुख्यमंत्री महोदयांनी लक्षात घ्यावी आणि या लोकांच्या तीव्र भावना लक्षात घ्याव्या। आपल्या तिजोरीत पैसा नाही हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे ह्या शक्तीपीठाचा नाद करू नये अशी आम्ही भूमिका बजावणार। एक शेवटचं, खासदार म्हणून तुम्ही आता पुढचं आंदोलन काय उभं करणार आहेत या शेतकऱ्यांसोबत? नाही, मी आंदोलन उभं करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे आणि मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। निश्चितच कुठल्याही प्रकारे जे आहे ते शक्तीपीठ करण्याचा बनवण्याचा नाद जे आहे ते सरकारने करू नये असाही इशारा सरकारला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिला आहे। कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।